नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं बुलेट अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज बघणारे पूर्व आपण 11व्या धड्याचा स्वाध्याय क्रमांक 11। ठीक आहे। कोण बघत आहोत आपण? कोण आपल्या दैनंदिन जीवनात खूप महत्त्वाचे आहेत। घराचे जे कोपरे असतात सिमेंटच्या घराचे विशेष करून ते 90 अंशाचे असतात। आपला जो दरवाजा असतो तो दरवाजा उघड झाप जेव्हा होते म्हणजे आपण त्याला ओपन क्लोज करतो तेव्हा सुद्धा दरवाजा वेगवेगळे कोन बनवत असतो। सर कोन कसे असतात? कालच सांगितलं तुम्हाला, हे की नाही? तर समजा आता हा एक रेषाखंड आहे, मी जर असा हात उचलला तर याच्यामध्ये हे जी पोकळी तयार होत आहे ही कोन आहे। काय आहे? कोन। आता हा लघु कोन आहे कारण हा 90 अंशापेक्षा कमी। असा जर केला तर हा झाला 90 अंशाचा, म्हणजे काय तर काटकोन झाला। 90 पेक्षा मोठा केला समजा असं जोडलं तर मग हा झाला विशाल कोन। सरळ केलं तर म्हणजे सरळ म्हणजे एकदम एक्झॅक्ट, आता माझे हात होत नाहीत तेवढे, ठीक आहे। असं सरळ झाले तर सरळ कोन 180 चा असतो। कितीचा? 180 चा। 180 पेक्षा जर मोठा असेल तर प्रविशाल कोन आणि 360 असेल तर पूर्ण कोन। असे कोनाचे प्रकार आहेत। तर स्वाध्याय 11 याला आपण सुरुवात करू। आज पहिला प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 1। पुढीलपैकी सरळ कोनाचे माप कोणते? म्हणजे यानं सरळ सरळ आपल्याला काय विचारलं? आपल्याला विचारलंय सरळ कोन किती अंशाचा असतो? सरळ कोन किती अंशाचा असतो? बरोबर। तर सरळ कोन आपल्याला माहिती आहे, आत्ताच सांगितलं मी तुम्हाला, 180 अंशाचा असतो। 180। तर पहिल्या प्रश्नाचं आपल्या उत्तर झालं 180 अंश। ठीक आहे। दुसरा प्रश्न, आता याच्यात प्रश्न खूपच सोपे आहेत, पटापट होतात। पुढीलपैकी कोणती आकृती प्रविशाल कोन दर्शवते? आता आकृत्या काढू आपण। समजा पहिली आकृती आहे अशी, ओके, हे कोन आहे त्याच्यातला। दुसरी आकृती आहे हे अशी, ठीक आहे, हा कोन आहे त्याच्यामध्ये। बर, त्याच्यानंतर तिसरी आकृती आहे सी ऑप्शनवर आकृती आहे ही अशी, ठीक आहे। इथून सुरू झाली ही इथपर्यंत येऊन थांबली, ठीक आहे, अशी आहे। हा कोन नाही आहे, हा मोठावाला कोन आहे तो, ठीक आहे। आणि शेवटचा ऑप्शन डी आहे आपल्याकडे असा, ठीक आहे। हे जे चिन्ह आहे पोरो, हे काटकोनाचं चिन्ह असते। कशाचं चिन्ह असते? काटकोनाचं। हे असं कोपरा जर केला तयार तर हा असतो काटकोन आणि हा कितीचा असतो? 90 अंशाचा। प्रश्नात काय विचारलं? प्रविशाल कोन कोणता? काय विचारलं? प्रविशाल, विशाल नाही, प्रविशाल, विशालपेक्षाही मोठा, ठीक आहे। तर विशालपेक्षा मोठा कोन असते तर प्रविशाल असतो। आलं लक्षात? तर प्रविशाल कोन, विशाल कोन कितीचा असतो? 180 पेक्षा मोठा, सॉरी 90 पेक्षा मोठा। विशाल कोन 90 पेक्षा मोठा आणि 180 पेक्षा लहान। प्रविशाल हा 180 पेक्षाही मोठा असतो, म्हणजे सरळ कोनापेक्षाही मोठा असतो आणि 360 पेक्षा लहान असतो। हा लघु कोन आहे पोरो। कोणता आहे? लघु कोन। हा काटकोन, हा विशाल कोन। हा कोणता आहे? विशाल कोन आहे, ठीक आहे। हा लघु कोन आहे, हा काटकोन आहे, काटकोन, ठीक आहे। आपल्याला विचारला प्रविशाल, मग हे सगळे, हे लघु, हे विशाल, हे काट, मग हा कोण असेल? प्रविशाल। मग आपलं उत्तर काय? सी। आलं लक्षात? पुढचा प्रश्न, ओम भट स्वाहा 11 नंबरचा आहे की नाही? चला तिसरा प्रश्न पोरो। तिसरा प्रश्न म्हणते कोन तयार करतात? कोन कशामुळे मिळतो? म्हणजे कोन कसा बनतो? ऑप्शन आहेत आपल्याकडे। पहिला पर्याय, 2 रेषा मिळून कोन बनतो, ठीक आहे। पहिला म्हणते 2 रेषा मिळून, तर नाही। 2 रेषाखंड मिळून बनतो, नाही। तिसरा, हो ना सर तुम्हीच तर म्हणले 2 रेषाखंड मिळून बनते कोन। हो बनते बाबू, पण सगळे ऑप्शन वाचून घ्यायचे पहिले। पुढचं काय म्हणते? 2 किरणांपासून बनतो, नाही। चौथा ऑप्शन आहे सामायिक बिंदू असणारे 2 रेषाखंड। बघा चौथा ऑप्शन एकदम करेक्ट आहे।
ठीक आहे. प्रश्न आपला तिसरा सुरू आहे. याच्यातला दुसराही ऑप्शन बरोबर आहे, पण तो तेवढा बरोबर नाही जेवढा डी ऑप्शन बरोबर आहे. डी ऑप्शनमध्ये काय सांगितलंय की समान सामायिक बिंदू असलेल्या दोन रेषाखंडांनी कोन तयार होतो. सामायिक बिंदू असलेल्या दोन रेषाखंडांनी कोन तयार होतो. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल सर प्रश्न नाही लिहायला तुम्ही. बेटा याच्यात प्रश्न थेरी आहेत. थेरी म्हणजे लिहून वाचायचे आहेत डायरेक्ट. तर हे प्रश्न तुम्ही पुस्तकातून लिहून घ्या, नवोदयच्या या गाईडमधून. ठीक आहे. नवनीतची गाईड आहे ही, स्वाध्याय क्रमांक 11. ठीक आहे. तर याच्यामध्ये मी प्रश्न क्रमांक आणि त्याचे उत्तरं सांगायलो. तर याचं उत्तर 4 ऑप्शन डी आहे. प्रश्न चौथा बघा पोरो. चौथा प्रश्न म्हणते कात्री जोडलेल्या पात्यामध्ये पुढीलपैकी कोणता कोन तयार होणार नाही. आता तुम्हाला कात्री आहे पोरो माहीत, कैची, सीझर है का नाही. कैची अशी कपडे कापायची है ना, पेजेस कापतो आपण वहीचे, बरोबर आहे. तर त्या कात्रीमध्ये कोणता कोन तयार होणार नाही. बघा कात्रीला जर ओपन केलं तर लघुकोन, तिला अजून ओपन केलं तर समजा असं धरून चलो आपण की 90 अंशापर्यंत ती ओपन होते, बरोबर आहे. आणि एखादी लूज कात्री असेल तर ती अजून थोडीशी ओपन होईल. आता आमच्या घरी आहे ती अशी एवढी ओपन होते. आलं लक्षात. म्हणजेच काय तर कात्रीमध्ये समजा आता ही आपली कात्री आहे, बरोबर. आता आपल्याला कात्री बनवायची. ओके, बनवू आपण कात्री. ठीक आहे. अशी कात्री असते बघा, बरोबर. तर हा वाला जो कोन तयार होतो याच्याबद्दल आपल्याला विचारत आहेत, ज्याच्यातून आपण कापत असतो. तर हा पोरो याच्यामध्ये लघुकोन तर तयार होतोच, काटकोनही तयार होतो, विशाल कोनही तयार होतो, परंतु कात्री कधीच अशी उलटी होत नाही, आहे का नाही. म्हणजे याच्यामध्ये प्रविशाल कोन बनत नाही. तर आपल्याला प्रश्नात तेच विचारलंय की कोणता कोन तयार होणार नाही. तर कात्रीमध्ये प्रविशाल कोन तयार होत नाही. ऑप्शन ए. कात्रीमध्ये प्रविशाल कोन तयार होत नाही. ठीक आहे. बाकीचे सगळे कोन याच्यात तयार होतात. सगळे म्हणजे कोणते तर शून्य कोन तयार होतो, लघुकोन, काटकोन, विशाल कोन एवढे. सरळ कोन बी होतो. ठीक आहे. पण सहसा सरळ कोन होत नाही. ठीक आहे. सरळ कोन तयार होत नाही, पण याच्यात ऑप्शन नाही आहे सरळ कोन, म्हणून मी प्रविशाल कोन घेतलं. आलं लक्षात. चला पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 5. याच्यामध्ये घड्या दिल्या आहेत आपल्याला. प्रश्न 5वा पोरो. घडी दिली. पहिला ऑप्शन आहे घडीचा, हे अशी घडी दिली. ठीक आहे. आता आपल्याला याच्यात सर्कल घेता येतात का. सर्कल घेऊन बघू आपण शेप्समध्ये. राईट. 2D 3D 2D. हां सर्कल आला. ओके, व्हेरी गुड. दिसतंय का. हां थोडंफार दिसेल पोरो, जास्त दिसणार नाही. बघा हे गोल आहे. ठीक आहे. तर असे आपल्याकडे घड्या आहेत. किती घड्या आहेत. 4 घड्या दिलेल्या आहेत. 2, त्याच्यानंतर ही घडी 3री आणि ही घडी 4थी. ठीक आहे. आता याच्यात किती वाजले पाहू आपण. आत्ता वाजले की 12, मला येऊ द्या ना घरी. जाय बाबू घरी. ही घडी आहे समजा, इथं असतात घडीत 12, इथं असते 3, इथं असते 6, इथं असते 9. ठीक आहे. पहिल्या घडीत 2 काटे दाखवले आपल्याला. एक काटा 12वर आहे आणि दुसरा काटा 3वर आहे. बरोबर 3वर आहे. माझं थोडंसं आता काढण्यात गडबड होईल. तर याच्यामध्ये कितीचा कोन असतो. 90 अंशाचा. कितीचा. 90 अंशाचा. तर आपल्याला तेच विचारले. पहिल्याच याच्यात आपलं बरोबर झालं. म्हणते कोणत्या घड्याळाच्या 2 काट्यामध्ये काटकोन तयार झाला आहे. काटकोन म्हणजे 90 अंशाचा कोन. किती अंशाचा. 90 अंशाचा. म्हणजे 3 वाजले
तेव्हा करेक्ट 3 जेव्हा वाजतात तेव्हा 90 अंशाचा कोन बनतो. आता दुसऱ्या घडीत 5:45 वाजलेत, 5:45 पेक्षा थोडा जास्त टाईम झाला, 9, 12, 3, 6. ठीक आहे. तर याच्यामध्ये एक काटा असा इथे दाखवला आणि दुसरा काटा जो आहे तो असा इकडे दाखवला. 90 पेक्षा थोडा हा मोठा आहे, काटकोन नाही हा. ठीक आहे. तिसऱ्या याच्यात काय दाखवलं होतं, तिसऱ्या याच्यात 10 वाजले होते, इथं 10 असतात, इथं 12 असतात, हे असे दाखवले होते. ठीक आहे. आता याच्यात काय रे बाबू, याच्यात असते का 90 अंश? नाही. लघुकोन आहे हा लघुकोन, हा विशाल कोन, हा काटकोन आहे. हा काय काटकोन. ऑप्शन एच बरोबर आहे आपलं, काटकोन. ठीक आहे. चौथ्या घडीत किती वाजले होते? असे वाजले होते, डायरेक्ट 6. सांगा बरं याच्यात तुम्ही कोणता कोन तयार झाला पोरो? हा जो काटा आहे याच्यात कोणता कोन तयार झाला? याच्यामध्ये सरळ कोन तयार झाला, शून्य नाही, सरळ. कारण इथे बघा काय झालं माहिती आहे का, हा जो हे शिरोबिंदू मध्ये आहे पा, हा 180चा असतो. कितीचा? 180. तर असं आहे, हे सोपं आहे एकदम. चला पुढे. स्वाध्याय क्रमांक 11, 6वा प्रश्न आहे आपला. प्रश्न 6वा. मध्यान्होत्तर 3:45 वाजता घड्याळाच्या मिनिट व तास काट्यामध्ये कोणता कोन तयार होतो? म्हणजे 3:45 जेव्हा होतात म्हणते दुपारचे, तेव्हा त्याच्यामध्ये कितीचा कोन असतो? चला आपण काढून पाहू कितीचा कोन असतो. आत्ताच आपण घेतलं होतं सर्कल, आहे का नाही? हां, सर्कल घेऊ आपण दुसऱ्या रंगानं, दिसते का नाही भाऊ काय माहीत. ठीक आहे. हे बघा, हे आपण एक घड्याळ बनवत आहोत. ठीक आहे. हां, आता इकडे लक्ष द्या. याच्यात किती वाजवायचे आपल्याला? 3:45. हे इथं 12 असतात पोरो, इथं 3 असतात, इथं 6 असतात, इथं 9 असतात. 3:45. 3:45 म्हणजे काय? 3:45. किती? 3:45, आहे का नाही? ही अशी घडी असते आपली. 6, 7, 8, 10, 11, आहे की नाही? 1 आणि 2 ही घड्याळ आहे. 3:45 जेव्हा असतात तेव्हा हा काटा, एक काटा इथे आलेला असतो, बरोबर? हा मिनिट काटा असतो. आणि दुसरा जो असतो आपला तास काटा, तो असा सॉरी 3:45 ना, तर 4च्या थोडा आधी असतो, असा इकडे असतो, बरोबर आहे? म्हणजे 4वर पोचत नाही, तो 4च्या पेक्षा कमी असतो. बरं, हे झालं कधी? तर हा मिनिट काटा फिरत असतो, हा तास काटा हळूहळू फिरतो. तर हा मिनिट काटा जेव्हा इथं असतो 12वर, तेव्हा 12वर असले, इकडे 3 वाजले होते. मग हा असा फिरत आला, म्हणजेच काय, तर 4 वाजतापासून म्हणजे 3 वाजताच्या पुढे, म्हणजे हा जो कोन आहे हा कोन आपल्याला विचारला आहे. आलं लक्षात? हा बाहेरचा नाही विचारला. बाहेरचा विचारला का? नाही. 3:45 म्हणजेच हा आतमधला कोन विचारला पोरो. तर हा किती वाटते रे तुम्हाला? ही रेषा जर वर असती तर सरळ कोन होता 180चा. हा 180 पेक्षा कमी आहे, परंतु 90 अंशापेक्षा जास्त आहे. म्हणजेच हा आहे विशाल कोन. कोण आहे? विशाल कोन. ऑप्शन नंबर सी, विशाल कोन असतो. ठीक आहे. 7वा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. पुढीलपैकी कशामध्ये कोनाचा उपयोग केला जात नाही? कोनाचा वापरच होत नाही म्हणते असं सांगा. पहिला, 2 रेषाखंडामधील वळणाचे प्रमाण. याच्यामध्ये तर होतो 2 रेषाखंड, आहे का नाही? म्हणजे 2 रेषा. सोप्या भाषेत हे बघा, ही एक रेषा आहे समजा, एक रेषाखंड आहे, आणि हिच्यावर दुसरी रेषा अशी वळाली, म्हणजेच तर कोन असते, आहे का नाही? ही अशी वळाली, तर या वळणामध्ये कोनाचा उपयोग होतो की नाही? होतो, बरोबर. दुसरं बघा, सागराची खोली मोजण्यासाठी. ठीक आहे. सागराची खोली मोजण्यासाठी, तर सागराची खोली मोजायची. आता समजा पोरं बघा, समजा हा समुद्र आहे, ठीक आहे. या समुद्रात पाणी आहे, आपल्याला काय मोजायचं? याची खोली. ही खोली झाली. तर मला सांगा, ही खोली मोजायसाठी काही कोनाची आवश्यकता आहे का?
नाही. सरळ आपण याच्यात टेप टाकणार, मोजून घेणार है ना. तर याच्यामध्ये खोली मोजायला कशाची आवश्यकता नसते. ऑप्शन क्रमांक बी हा ऑप्शन ए होता. हा बी बरोबर आहे. याच्यामध्ये कोणाचा उपयोग होत नाही. सर सी आणि डी पण सांगा. सी मध्ये इमारत बनवणे. आता इमारत बनवताना कोणाचा उपयोग होतो. मिस्त्रीकडे तो एक डायगोनल असतो, त्याला डायगुन्या म्हणतात ते, है की नाही. माप घेतात बरोबर लाईन दोरीत, आहे की नाही, आणि त्याच्यानुसार घर बनवतात. आपल्या शाळेच्या बिल्डिंग बघा, कोपरे आहेत बरोबर काटकोनाचे बनवलेले कोपरे आहेत, है ना. तर कोणाचा उपयोग होतो. ती चौथा आहे क्रीडा म्हणजे स्पर्धा. स्पर्धेमध्ये सुद्धा कोणाचा उपयोग होत असतो. ठीक आहे. पुढे बघा, पुढचा प्रश्न आहे पोरहो 8 नंबरचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8. पूर्ण कोणाचे माप किती असते. पूर्ण कोणाचे माप, हे बघा पूर्ण कोण कसा, हा एक रेषाखंड आणि याच्यावर दुसरा रेषाखंड असा फिरवायचा, गुर्र असा वापस येते, है का नाही. याला असं फिरवायचं ड्रुर्र, है ना. हां, मग ड्रुर्र फिरवल्यावर किती, हा 0 पासून सुरुवात झाली. 0, 90, 180, 270, 360. पूर्ण कोणाचे माप, पूर्ण कोन कितीचा असतो, 360 अंशाचा असतो. याच्यात उत्तर आहे बी. उत्तर आहे बी ऑप्शन आहे पोरो याचा, बी. त्याच्यानंतर प्रश्न 9. आकृती दिली आपल्याला, 4 रेषा दिल्या एकाच शिरोबिंदूतून निघणाऱ्या. 1 2 3 4. ठीक आहे. आता ह्या 4 रेषा आहेत, याला नाव आहेत बी सी डी ई. एकाच शिरोबिंदूवरून निघणाऱ्या ह्या रेषा आहेत आणि आपल्याला इथे विचारलं की या रेषांनी किती कोन बनवलेत. कोन किती बनवलेत याला समजा ओ नाव दिले इथं. हां, काही बी तिथं पुस्तकात ए आहे, चला एच देतो बाबा. तुम्ही परत म्हणसाल एचा ओ कसा झाला, इथं ए आहे. ठीक आहे. हां, किती कोन आहे त्याच्यात पहा. पहिला कोन, हा एक कोन दिसत आहे, एक. हा दुसरा, हा तिसरा. दिसले पोरो. हां, पहिला कोन कोणाकोणामध्ये आहे, बी ए सी. दुसरा सी ए डी. तिसरा डी ए ई. बरोबर सर. मग अजून कोणते, अजून हा पण बनते ना, बी ए. आता सीच्या जागी आपण डी वर जाऊ, म्हणजे हा एक कोन बनणार. बनणार की नाही बनणार, 100% बनणार. हा बनला कोन. वाटल्यास इथं लिहून टाकतो, कोन बी ए सी, कोन सी डी ई. त्याच्यानंतर कोन डी ए ई, डी ए ई. त्याच्यानंतर कोन हा बघा बी ए डी म्हटलं, बी ए डी. अजून कोणता बनू शकते सर, हा बनू शकते कोणता, हा बघा, हा एवढा दोघाचा मिळवला तर या हा पण एक होईल ना, हा वाला, है का नाही. हा बी होऊ शकते, सी ए ई, सी ए ई. तर अशा प्रकारे इथं आपल्याला किती कोन दिसलेत. अजून बघा, अजून हा एक बनू शकतो, हा असा पूर्ण मोठा, हा पूर्ण, है की नाही, पूर्ण मोठा. हे बघा पूर्ण मोठा, हा असा इथून इथपर्यंत. हा बघा इथून इथपर्यंत एक कोन बनू शकतो, है की नाही. हा एक कोन बनला. हा कोणतं नाव, बी ए ई. याचं नाव कोन बी ए ई. ठीक आहे. अजून अजून बनत असेल तर बघा किती झाले, 1 2 3 4 5 6. किती झाले, 6 कोन बनतात. तर याच्यात ऑप्शन क्रमांक डी आहे पोरो, ऑप्शन क्रमांक डी. अजून बनत असतील तर तुम्ही शोध लावा. ठीक आहे. आतापर्यंत मी एवढे तुम्हाला सांगितले, कोन बी ए ई. ठीक आहे. चला तुम्हाला एक होमवर्क देतो. तुम्ही त्याच्यातले कोन शोधून, बरं जाऊ द्या, आपण आधी पहिले 10वा प्रश्न घेऊ. प्रश्न 10वा. 10वा प्रश्नात काय म्हणते की दिलेल्या चौकोनात किती कोन तयार झाले आहेत. कोन ओळखायचे. एक चौकोन आकृती दिली. ठीक आहे. हा चौकोन आहे.
आपण शेप्समधूनच घेऊ चौकोन चांगला बढिया, पण तो दिसणारच नाही आहे, तो प्रॉपर नाही दिसत आहे, कॅन्सल नको. हे बघा, हा असा एक चौकोन दिला आपल्याला, दिसत नाही ते आकृतीतला, त्याची जाडी कमी असते. ठीक आहे, बघा हा एक चौकोन दिला, त्याला नाव बिव काही दिले नाही तर आपण नावं देऊ PQRS. याच्यामध्ये किती कोण आहेत, किती कोण आहेत हे तुम्ही शोधा. किती कोण आहेत याचा शोध लावा बरं पोरं तुम्ही. हां, किती कोण आहेत, बरोबर शोधा. हा 1, हा 2, हा मोठा 3, हा 4, या 4 व्यतिरिक्त हा 5 आहे की नाही. थांबा वेगळ्या कलरचा पेन घेऊ आपण. चौकोनाला 4 कोण असतात एवढं तर नक्की आहे, सगळ्यांना माहीत आहे की नाही. त्याच्या व्यतिरिक्त ही मधात एक आपण कर्ण काढलेला आहे, या तिरप्या रेषेला कर्ण म्हणतात म्हणजे डायगोनल. तर याच्यामुळे अजून 2 काही कोण तयार झाले. हा एक कोण तयार झाला, ठीक आहे, हा दुसरा कोण तयार झाला, हा तिसरा कोण तयार झाला नवीन, हा चौथा कोण तयार झाला. म्हणजे पहिले 4 आणि हे 4 किती झाले, 4 अधिक 4 म्हणजेच 8 कोण आपल्याला इथे मिळाले. ऑप्शन क्रमांक डी आहे पोरो, ऑप्शन क्रमांक डी आहे. हां झाले. अशा प्रकारे आपला स्वाध्याय क्रमांक 11 पूर्ण झाला पोरो. काही डाऊट असेल तर बिनधास्त फोन करून विचारायचं आपल्याला, आहे की नाही. किंवा कमेंट पण करू शकता तुम्ही व्हिडिओच्या खाली, मी नक्की उत्तर देणार, 100% उत्तर देणार. तर तुमचं काम आहे पोरो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रापर्यंत पोचवायचा आणि आपल्या नवोदयची तयारी जोमानं करायची. नवोदयची परीक्षा आता जवळ येत आहे. आता आपला शेवटचा एकच धडा राहिला, आलेख म्हणजे स्तंभालेख आणि रेषालेख, ज्याला इंग्लिशमध्ये बार ग्राफ आणि लाईन ग्राफ असं म्हणतात. एकच धडा राहिला अंकगणिताचा, ते झाला की मग बुद्धिमत्ता सुरू होते. बुद्धिमत्ता सोपं असते, पटापट होतात चॅप्टर. ठीक आहे, तर ते आपण नंतर सुरू करू. तोपर्यंत जय हिंद.